नमस्कार. भ्रमंती चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. नेपाळ ट्रिपनंतर बरेच दिवसांनी काशी, गया, प्रयाग, अयोध्या, चित्रकूट, नैमिषारण्य असे ट्रिपचा योग आला. फार दिवसापासून अयोध्येला जायची इच्छा होती. काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे होते. तर 18 ते 28 डिसेंबर या दरम्यान या यात्रेचा योग आला. या सर्व यात्रेच्या दरम्यान अगदी भारावून गेल्यासारखी स्थिती झाली होती. साधारण 9-10 डिसेंबरपासूनच प्रवासाची हळूहळू तयारी सुरू केली. मागच्या ट्रीपमध्ये फार लगेच झाले होते. अर्पण करायच्या वस्तूंची पण एक छोटी बॅग होती. मिस्टरांचे कपडे आणि लगेज नेहमी लिमिटेड असते, त्यांचा काही प्रश्नच नव्हता. 2 छोट्या अमेरिकन टुरिस्टर आणि एक छोटी स्कायबॅग घेऊन प्रवासाला निघायचे ठरवले. 18 डिसेंबर 2024 सकाळी 11:30 वाजता पुष्पक एक्सप्रेसने आम्ही लखनौकडे रवाना झालो. रात्रभर प्रवास करून सकाळी 7:30च्या दरम्यान लखनौ इथे पोहोचलो. तिथे ट्रॅव्हल कंपनीची बस उभीच होती. तिने आम्ही नैमिषारण्यात गेलो. नैमिषारण्य उत्तर प्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी लखनौ पासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यात आहे. ते गंगा नदीची उपनदी असलेल्या गोमती नदीच्या डाव्या तीरावर आहे. नैमिषारण्याला निमसार किंवा नैमिषा असे म्हटले जाते. नैमिषारण्य हे सत्ययुगातील तीर्थक्षेत्र असून पृथ्वीवरील सर्वात पहिले तीर्थक्षेत्र मानले जाते. तिथे नित्य 33 कोटी देवता आणि 88 सहस्त्र ऋषीमुनी यांचा वास असतो. त्यामुळे हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी केलेले प्रत्येक कर्म फलद्रूप होते अशी मान्यता आहे. विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर सर्व ऋषीमुनी ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी सर्व पापापासून मुक्त होणे, अखंड साधना करणे, ज्ञान प्राप्त करणे यासाठी कोणते ठिकाण योग्य आहे हे सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने, मी माझे मनोमय चक्र पाठवतो, ते तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. ज्या ठिकाणी ते पडेल ते ठिकाण तुमच्या पवित्र जागेचा केंद्रबिंदू असेल असे सांगून चक्र सोडले. सर्व ऋषीमुनी त्या चक्रामागून गेले. संपूर्ण विश्वाच्या भोवती अनेक प्रदक्षिणा घातल्यानंतर ते चक्र विजेच्या गतीने पृथ्वीवर आदळल्यामुळे पाताळलोक दुभंगले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी उसळू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने ललिता देवीला ते मनोमय चक्र थांबवण्यास सांगितले. ललिता देवीने तिच्या दिव्य शक्तीने ते चक्र थांबवले आणि ती त्या ठिकाणी लिंगधारिणीच्या रूपात स्थिरावली. तेव्हापासून ब्रह्मदेवाचे मनोमय चक्र पडलेले ठिकाण आणि त्याच्या सभोवतालचे अरण्य नैमिषारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि ज्या ठिकाणी ते चक्र पृथ्वीवर आदळले आणि जिथून पाणी उसळले ते चक्रतीर्थ बनले. ते स्थान विश्वाचे केंद्र आहे असे म्हटले जाते. आणि त्यानंतर सर्व युगातील सर्व संत ऋषीमुनी यांच्या ध्यानधारणेचे ते केंद्रस्थान बनले. नैमिषारण्यामध्ये व्यासमुनींनी 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे लिहिली. तेथेच त्यांनी त्यांचे प्रिय शिष्य महर्षी जैमिनी यांना सामवेद शिकवला. श्री सत्यनारायण व्रताचा आरंभही नैमिषारण्यातच झाला. हे एक शक्तिपीठ असून येथे नैमिषारण्याची प्रमुख देवता म्हणून श्री ललिता देवीची पूजा केली जाते. सोमवारी येणारी अमावस्या किंवा पौर्णिमा या तिथेला चक्रतीर्थात स्नान करून श्री ललिता देवीला जर हवन अर्पण केले तर त्या व्यक्तीकडून आयुष्यभर घडलेल्या सर्व पापकर्मामधून तिला मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. मनु शतरूपा तपस्थली हे नैमिषारण्यामधलं अजून एक पाहण्यासारखे ठिकाण. राजा मनु यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या राज्याचा त्याग करून आपले परमहित करून घ्यावे म्हणून आपलं राज्य आपला मोठा भाऊ उत्तानपाद याच्याकडे सोपवलं. भावाकडे राज्य सोपवून राजा मनु आपली पत्नी शतरूपासह साधना करण्यासाठी अत्यंत पवित्र अशा नैमिषारण्यामध्ये आले. एवढ्या मोठ्या विश्वाचा राजा परंतु केवळ अंगावरील वस्त्रांसह आपल्या पत्नीला घेऊन सर्व वैभवाचा सुखाचा त्याग करून या अरण्यात आले. मनु आणि शतरूपा यांनी सर्व भोगांचा त्याग करून पालेभाज्या, फळे, कंद यांचा आहार करत सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण केले. अत्यंत निरासक्त अवस्थेत या दोघांनी कठोर तपश्चर्या केली. 23,000 वर्ष तप केले असा एके ठिकाणी उल्लेख आहे. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्यांना सगुण दर्शन दिले. ते ठिकाण इथे मनु शतरूपा तपस्थली म्हणून प्रसिद्ध आहे. मनु आणि शतरूपा यांनी मनोभावे प्रार्थना केली की जे रूप महादेवाने आपल्या हृदयात खोल दडवून ठेवले आहे त्या रूपाला आम्हाला डोळ्यांनी पाहायचे आहे.
मग भगवंत विष्णू आपल्या निळसर स्वरूपात त्यांना दिसले. या भेटीचे अत्यंत रसाळ वर्णन रामचरितमानस या ग्रंथात गोस्वामीजींनी केले आहे. मनु आणि शतरूपा यांनी भगवंताला मोठ्या धैर्याने त्यांच्या समान पुत्र मिळावा अशी विनंती केली. भगवंत तथास्तु देखील म्हणाले. पुढील जन्मी हे दोघे दशरथ राजा आणि कौसल्या होऊन भगवंत विष्णू श्रीराम म्हणून त्यांच्या पोटी जन्म घेतात अशी कथा आहे. हनुमानगडी. इथे हनुमानाची 21 हात उंच उभी स्वयंभू मूर्ती आहे. हे हनुमंताचे सिद्धपीठ आहे. कथा अशी आहे की जेव्हा श्रीराम आणि रावणाचे युद्ध झाले तेव्हा रावणाचे सर्व वीर योद्धे मारले गेले होते. रावणाने पाताळातून अहिरावण या भावाला बोलावून घेतले. अहिरावण रात्रीच्या वेळेस बिभीषणाचे रूप घेऊन आला. मोहिनी अस्त्राने त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना बद्ध केले आणि पाताळात घेऊन गेला. श्रीरामाच्या सैन्यामध्ये हाहाकार उडाला. बिभीषणाने ओळखले की हे काम फक्त अहिरावणच करू शकतो, फक्त हनुमंतच पाताळात जाऊ शकतो, म्हणून बिभीषणाने पवनसुताला तात्काळ पाताळात पाठवले. पाताळामध्ये श्रीराम आणि लक्ष्मण यांना देवीला बळी द्यायचे असे अहिरावण यांनी ठरवले. ते पाहून हनुमंताने देवीचे रूप घेतले. मोठमोठ्याने गर्जना करू लागले. अहिरावणाला वाटले आज देवी खूप प्रसन्न आहे, म्हणून त्यांनी देवीची प्रार्थना केली आणि पूजा आरंभली. श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन यायला सांगितले. अहिरावण श्रीराम आणि लक्ष्मण यांना म्हणाला की आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. ते ऐकून हनुमंत इतक्या जोरात गरजले की जसे काही आकाशच फाटले असं वाटलं. अहिरावणाने भीतीने डोळे मिटून घेतले. इतक्यात हनुमंताने अहिरावणाची तलवार घेऊन त्याचे मस्तकच उडवले. अहिरावणाचा वध करून श्रीराम लक्ष्मण यांना खांद्यावर बसवून पाताळातून थेट नैमिषारण्यामध्ये प्रकट झाले. सर्व ऋषीमुनींचे दर्शन घेऊन त्यांनी लंकेला प्रस्थान केले. व्यासगादी किंवा व्यासपीठ हे वेदव्यासांचे स्थान नैमिषारण्यातील एका प्राचीन वडाच्या झाडाखाली होते. हे पवित्र झाड 5000 वर्षापासून अधिक जुने आहे. असे मानले जाते की श्री सत्यनारायण व्रतकथा प्रथम येथे व्यासांनी पठण केली होती. याच ठिकाणी व्यासांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदात विभाजन केले. येथेच त्यांनी त्यांचा मुलगा शुभदेव याला श्रीमद भागवत पुराणाचे प्रवचन दिले. दशाश्वमेध घाट हा नैमिषारण्यामधील एक पवित्र घाट आहे. या ठिकाणी श्रीरामाने 10वा अश्वमेध केला होता. नैमिषारण्यामध्ये सर्व दर्शने घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही लखनौकडे निघालो. नैमिषारण्यात आम्ही पुष्पांजली गेस्ट हाऊस इथे राहिलो होतो. लखनौचं वर्णन पुढच्या भागात आहे, तोही भाग नक्की बघाल.